नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आरीवर्कच्या आपल्या क्लासेसमध्ये. आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत आरीवर्क वापरून नथ कशी बनवायची किंवा नथीचा पॅच कसा तयार करायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला कापडावरती नथीचं ड्रॉइंग काढून घ्यावं लागेल. त्यासाठी एक ड्रॉप शेप आणि 3 राऊंड शेप या पद्धतीनं आखून घ्या आणि त्यानंतर ही अशी तारेची डिझाईन एका साईडला येईल. या पद्धतीनं मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हा पहिला ड्रॉप शेप कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण एक कुंदन घेतलेला आहे. असं पानाच्या आकाराचा किंवा ड्रॉप शेप म्हणू शकतो आपण याला. तो असा सेंटरला चिकटवून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला मणिकाम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला B7000 ग्लू लागेल किंवा तुम्ही फॅब्रिक ग्लूचा सुद्धा वापर करू शकता हे स्टोन चिकटवण्यासाठी. तर हा स्टोन आता आपण चिकटवून घेऊया. कुंदनचे स्टोन जेव्हा आपण चिकटवतो तेव्हा ते 5 मिनटं सुकू द्यायचं आणि त्यानंतर आरीवर्क करायला चालू करायचं. लगेचच आरीवर्क करायला चालू करू नका, कारण मग सुईलासुद्धा तो ग्लू चिकटतो. आता यानंतर आपण या कुंदनच्या टोकापासून दोरावरती काढणार आहोत जरीचा धागा आणि त्यानंतर याच्यामध्ये शुगर बीड्स घालून याच्या बाजूने याला कवर करून घेणार आहोत. जेव्हा आपण अशा पद्धतीची नथ तयार करतो तर त्याला टोक येणं महत्त्वाचं आहे, तरच ती छान दिसते. त्यासाठी आपल्याला कुंदनच्या टोकापासूनच आरीवर्क करायला चालू करायचं आहे, म्हणजे हे टोक व्यवस्थित तयार होईल. नाहीतर ते फ्लॅट होऊन गेलं तर नथीचा आकार व्यवस्थित दिसणार नाही. आपल्याला हे सर्व आरीवर्क करत असताना कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घेऊन लावायचे आहे, म्हणजे ती डिझाईन छान दिसेल. गॅप पडला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून प्रत्येक मणी हा व्यवस्थित सरकवून गॅप न दिसता लावायचा आहे. यासाठी तुम्ही 2 मणी किंवा 3 मणी एका वेळी सुईमध्ये घेऊन लावू शकता. पण जेव्हा आपण मोठे मोती किंवा मोठे शुगर बीड्स यूज करणार आहोत त्यावेळी मात्र एक एक मणी घेऊनच आपल्याला तो लावायचा आहे. आता ही एक लाईन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला याच्या टोकाला एक छोटीशी गाठ बांधून घ्यायची आहे. पण ती गाठ अशी मारायची आहे की ती जास्त वरती दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही गाठ मारण्याची प्रॅक्टिस भरपूर करा, म्हणजे तुम्हाला ही फिनिशिंगमध्ये गाठ मारता येईल. आरीवर्कमध्ये गाठ कशी मारायची याचासुद्धा व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो पाहिलेला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की एंड नॉट म्हणजेच आरीवर्कमधली गाठ कशी द्यायची. याचे आपण 2 पद्धती आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. हे पहा, आता गाठ मारून झालेली आहे आणि आपला ड्रॉप शेप अगदी व्यवस्थित दिसतो आहे. त्याला टोकही आलेला आहे. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं आरीवर्क फिनिशिंगमध्ये येईल. यानंतर आपण याच्या भोवती स्टोन चेन लावणार आहोत. ही अशी स्टोन चेन मार्केटमध्ये आपल्याला मिळते. साधारण 20 रुपये मीटरप्रमाणे ही लेस आपल्याला मिळून जाते. तर ही स्टोन चेन अशा पद्धतीने आपल्याला त्या डिझाईनला लावून त्याचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा 1 मोती जास्त कट करायचा आहे, म्हणजे त्याला टोक व्यवस्थित येईल.
अशी कट करून घेऊन नंतर ती B7000 ग्लू वापरून त्याच्याभोवती आधी चिकटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ती जरीचा धागा वापरून त्याच्यावरती क्रॉस स्टिच टाकून ती लॉकसुद्धा करून घेऊ शकता. नाही केली तरीही चालेल, पण ती व्यवस्थित चिकटवून घ्या म्हणजे ती निघणार नाही. यानंतर स्टोन चेन चिकटवल्यानंतर ती थोडी सुकून द्यायची आणि त्यानंतर आरी वर्क करायला चालू करायचं. आता यानंतर याच्या भोवती आपण मोतीचं काम करून घेणार आहोत. आता परत एकदा आपण याच्या टोकापासून सुरुवात करूया. याच्यामध्ये इथे सेंटरला धागा काढल्यानंतर आपण मोती लावणार आहोत. याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन मोतीने कव्हर करून घ्यायची आहे. यानंतर तुम्ही आणखी 1 किंवा 2 लेयर्स शुगर बीड्स किंवा मोतीचे लावू शकता. तुम्हाला जितकी मोठ्या आकाराची नथ काढायची आहे तितके लेयर्स देऊन तुम्ही ती डिझाईन पूर्ण करू शकता. तर आपले मोतीसुद्धा लावून झालेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित टोकसुद्धा आलेलं आहे. आता याच्या आतल्या साईडला आपल्याला एक एंड नॉट देऊन घ्यायची आहे आणि झालेलं वर्क लॉक करून घ्यायचं आहे. यानंतर आता आपण याच्या बाहेरच्या साईडला आणखी थोडं मोती वर्क करून घेणार आहोत. थोड्या अंतरावरती एक मोती आणि एक शुगर बीड असं लावून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी अशी इथे एंड नॉट मारून घेणार आहोत. याच पद्धतीनं आपण आणखी काही मोती या ड्रॉप शेपच्या बाहेरच्या बाजूला लावून घेणार आहोत. जसं नथीच्या डिझाईनमध्ये असतं सेम त्याच पद्धतीनं आपल्याला इथं आरी वर्कच्या डिझाईनमध्ये सुद्धा करायचं आहे. सर्व मोती याच पद्धतीने समान अंतरावर लावून घ्या.
तर हे पहा, आपला पहिला ड्रॉप शेप पूर्ण तयार झालेला आहे. याच्यानंतर आपण खालचा जो राऊंड शेप आहे तो तयार करायला घेऊया. त्यासाठी हा राऊंड शेपचा एक कुंदन घेतलेला आहे, तो मध्यभागी आपण चिकटवून घेणार आहोत आणि त्यानंतर बाकीचं वर्क करणार आहोत. आता या कुंदनच्या भोवती आपण मोत्याची एक लाईन तयार करून घेणार आहोत. तुम्हाला हवे तर तुम्ही शुगर बीड्सची लाईनसुद्धा आधी करू शकता, त्यानंतर मोत्यांची लाईन घेऊ शकता, किंवा तुम्हाला जसे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या कल्पनेने सुद्धा डिझाईन तयार करू शकता. हे पहा, आता या कुंदनभोवती मोतीसुद्धा लावून झालेले आहेत. आता याच्यानंतर आपण दोन MM शुगर बीड्स जे आहेत ते लावून घेणार आहोत. प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये एक, याप्रमाणे हा एक शुगर बीड्स लावून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळी तो लावून झाल्यानंतर तिथे एंड नॉट देणार आहोत.
आता आपला सेकंड राऊंड शेपसुद्धा तयार झालेला आहे. यानंतर आता आपण खालचे जे 2 राऊंड शेप आहेत ते कंप्लीट करून घेऊया. त्यासाठी छोट्या आकाराचे कुंदन आपल्याला लागतील. या पद्धतीचे ग्रीन आणि रेड कलरमध्ये या पद्धतीने आपण हे ग्लूने चिकटवून घेणार आणि त्याभोवती परत एकदा आरी वर्क करणार. आता हा खालचा भाग असल्यामुळे आपण इथे छोट्या आकाराचे शुगर बीड्स यूज करणार आहोत, म्हणजे तो भाग छान दिसेल. आणि नथीचा खालचा भागसुद्धा याच पद्धतीने निमुळता असतो, त्याच्यामुळे आपल्याला आरी वर्क करतानासुद्धा त्याच पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आता नथीच्या खालचा जो भाग असतो तिथे छोटे छोटे लटकन असतात, त्या पद्धतीने आपण सुद्धा इथे लटकन तयार करून घेऊया. ड्रॉप बीड्स वापरून आपण इथे लटकनचा आकार तयार करणार आहोत. यानंतर नथीच्या तारेचा जो आकार आहे तो आपण कट बीड्स वापरून तयार करून घेऊया. याऐवजी तुम्ही शुगर बीड्स, कट पाईप्स किंवा स्टोन चेनचा सुद्धा वापर करून हा आकार बनवू शकता. तुम्हाला सुद्धा आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल तर घरी बसल्या तुम्ही हे व्हिडिओ पाहून आरी वर्क करू शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. आत्तापर्यंतचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये सर्व बेसिक आरी वर्क कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.